नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भविष्य काळातली वाक्य आपल्याला जर बोलायची असतील तर इंग्रजीमध्ये आपण विल किंवा शाल शब्दाचा वापर करतो. हे तुमच्यातल्या अनेकांना माहिती असेल. पण आज मी तुम्हाला अशा वेगवेगळ्या स्ट्रक्चर शिकवणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही भविष्य काळातलंच वाक्य बोलणार आहात, मात्र स्ट्रक्चर डिफरंट असणार आहे. पण तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ प्रथमच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू नका. अर्थात मी असं का म्हणतोय, कारण फक्त तुम्ही नवीन आहात म्हणून सबस्क्राईबचं बटन दाबू नका. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला माझ्या लेक्चरमधून किती गोष्टी कळत आहेत. जर तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला एखादी गोष्ट कळते, तुम्हाला तुमचं इंग्रजी इम्प्रूव्ह होत आहे, तरच तुम्ही सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली दाबा, लाईकचं बटन दाबा आणि अर्थातच तुमच्या मित्रांमध्ये हे व्हिडिओज शेअर करा. सो बघा, आपल्यातल्या बऱ्याच जणांना असं होतं की आपल्याला वाटतं की भविष्यातलं वाक्य जेव्हा आपण बोलतो तेव्हा विल वापरतो. येस, बरोबर आहे, आपण विल वापरतोच. जसं आत्ता इथे मी काही वाक्य घेतली. जसं बघा, पुढल्या वर्षी मी नवीन कार घेईन. सो हे पुढच्या वर्षी मी नवीन कार घेईन भविष्यातलं वाक्य आहे. पुढल्या वर्षी माझा मुलगा 8वीत जाणार आहे. पुढल्या वर्षी जाणार आहे. मी पुढल्या वर्षी हा कॉमन शब्द घेतला जेणेकरून तुम्हाला भविष्याचा सेन्स यावा. लक्षात आलं की पुढल्या वर्षी, पुढल्या वर्षी मी नवीन घर बांधतोय. बांधलंय का? नाही, बांधतोय. लक्षात आलं. आता या तिन्ही वाक्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला भविष्यकाळ हा सेन्स दिसेल. पण ही तिन्ही वाक्य तुम्ही 3 वेगवेगळ्या स्ट्रक्चरमध्ये यूज करू शकता. सो तर पहिल्यांदा आपण विचार करूया की विल एक्झॅक्टली कधी वापरायचा. सो जनरली जेव्हा तुम्ही कुठलाही भविष्यातलं वाक्य जनरल सेन्समध्ये म्हणता, जनरल की भविष्यातली ही घटना आहे. लक्षात आलं. जसं मी पास होईन, मी तिथे जाईन, मी तुझ्या घरी येईन, मी दुपारी झोपेन. जनरल तुम्ही एखादी गोष्ट सांगताय की असं होईल, असं जनरल जेव्हा तुम्ही म्हणता, ज्यालाच आपण म्हणतो सिम्पल पास्ट टेन्स. जेव्हा जनरली तुम्ही असं कुठल्या सेन्सने म्हणता तेव्हा तुम्ही बिनधास्त विल वापरा. लक्षात आलं. जसं आता इथे म्हणताय की पुढल्या वर्षी मी नवीन कार घेईन, हे तुम्ही एक घटना सांगितलेली की तुम्ही असं म्हणा ना की भविष्यात होणारी एक गोष्ट. लक्षात आलं. जे तुम्ही सांगताय की पुढल्या वर्षी मी नवीन कार घेईन. सो या वाक्यामध्ये तुम्ही म्हणू शकता नेक्स्ट इयर. ओके, हा वेगळा पार्ट. मी नवीन कार घेईन. आय, मी, आय, आणि या ठिकाणी तुम्हाला वापरायचे विल. आय विल. आता नेहमी लक्षात ठेवा, कधीही विल नंतर तुम्हाला क्रियापद वापरायचं. आता क्रियापद काय आहे? घेणे. आता बऱ्याच मुलांचं काय होतं, अजून एक प्रॉब्लेम ना, की आपल्याला असं वाटतं की आपण शब्दशः जातो की घेण्याला टेक म्हणतात. इथे प्रत्येक वेळी शब्दशः जायचं नाही. बोलणाऱ्याला घेईन म्हणजे काय, तर खरेदी करेन. आपली मराठी भाषा अशी आहे की प्रत्येक वेळी शब्दाचा अर्थ शोधत बसू नका, तर त्याचा जो एक्झॅक्ट मिनिंग तुम्हाला जो हवा आहे बोलताना तो यूज करा. जसं की आय विल, खरेदी करण्याला काय म्हणतात? परचेस. बाय पण म्हणू शकता. ठीक आहे. सो आय विल परचेस नवीन कार, अ न्यू कार. सो आय होप तुम्हाला विल कसं वापरायचं ते समजलंय. लक्षात आलं का? मी समर वेकेशनमध्ये महाबळेश्वरला जाईन. आय विल गो टू महाबळेश्वर इन समर वेकेशन. बरोबर. मी तुला पत्र पाठवेन. आय विल सेंड यू लेटर. मी इथे झोपेन. आय विल स्लीप हिअर. मी तिथे जाईन. आय विल गो देअर. सो विलने तुम्ही कुठलंही जनरल वाक्य म्हणू शकता. बट आता पुढे बघा, अबाउट टू ने सुद्धा तुम्ही भविष्यातली एखादी घटना सांगू शकता. अबाउट टू. आता हे कसं काय, तर बघा, पुढल्या वर्षी माझा मुलगा 8वीत जाणार आहे. आता हे वाक्य जर इंग्लिशमध्ये करायचं ठरलं तर कसं होईल? नेक्स्ट इयर. माझा मुलगा. आता जसं इथे आय आहे की नाही सब्जेक्ट, इथे माझा मुलगा सब्जेक्ट आहे. सो माय सन. बरोबर. सो माय सन इज अबाउट टू. आता हे लक्षात ठेवायचंय, अबाउट टू तुम्हाला असं एकटा वापरता येणार नाही. लक्षात आहे का? इज हा तुम्हाला शब्द वापरावा लागेल. इज अबाउट टू. लक्षात आलं. वॉज अबाउट टू पण म्हणू शकता तुम्ही, पण ते भूतकाळात जाईल. भूतकाळातला भविष्य होईल. जाणार होतो.
गेलो नाही त्यावेळी जाणार होतो, बट आत्ता जे वाक्य आपलं आहे ते फ्युचरमध्ये आपण म्हणतोय म्हणून त्याच्याबद्दलच आपण बघूया. नेक्स्ट इयर माय सन इज अबाउट टू. आता क्रियापद तुम्हाला यूज करायचं, जसं आता बघा इथे विलच्या पुढे क्रियापद यूज केलं आणि ह्या भागामध्ये ना तुम्हाला जनरली क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं, कुठे ING लावायचं नाही, थर्ड फॉर्म सेकंड फॉर्म यूज करायचं नाही. जनरली जाणार आहेला तुम्हाला काय सुचतंय, तुम्ही कोणी काही म्हणू शकता, कोणी म्हणेल गो म्हणेल, सोपं सहज, बरोबर. सो तुमच्यावर आहे. मी म्हणेन इंटर, प्रवेश घेणारे या अर्थाने मी म्हणतोय, बरोबर. सो माय सन इज अबाउट टू इंटर इन 8th स्टँडर्ड और 8th क्लास, काही म्हणू शकता तुम्ही. सो आता इथे ह्याचा अर्थ काय, आणि समजा तुम्हाला असं वाटलं की सर मला इथे विल वापरायचं, तर काही प्रॉब्लेम आहे का. नेक्स्ट इयर माय सन विल इंटर इन 8th स्टँडर्ड. सो प्रॉब्लेम काही नाही आहे. मग अबाउट टू काय करतोय, ओके. सो अबाउट इट शोज सम प्लॅनिंग. लक्षात आलं का, जवळची आपण एखादी कृती करतोय, जसं आता तुम्ही म्हणताय आय एम अबाउट टू जम्प, मी आत्ता उडी मारेन. लक्षात आलं का, आय एम अबाउट टू, एखादी गोष्ट करायला मी आता तयार आहे आणि मी ते आता करतोय, हे सांगणं म्हणजे अबाउट टू आहे. जसं इथे माझा मुलगा 7वी पास झालेला आहे आणि तो पुढल्या वर्षी तो जाणार आहे. लक्षात आलं. सो सिम्पली तुम्ही एखादी गोष्ट करणार आहात, प्लॅन आहे तुमचं, हे तुम्ही अबाउट टू मध्ये सांगू शकता. म्हणजे तुम्ही एक प्रकारे कुठलीही भाषा, मी नवीन कार घेणार आहे हे तुम्ही अबाउट टू मध्ये म्हणू शकता, आय एम अबाउट टू बाय, ओके. पण ते तुमचं प्लॅनिंग असतं की एखादी गोष्ट आता मी करणार आहे, माझं ठरलं आहे. सो हे सांगताना तुम्ही अबाउट टूचा वापर करू शकता रॅदर दॅन विल. विल हा एक प्रकारे सर्टेनिटी दाखवतोय, तर अबाउट टू हा शब्द थोडासा तुम्ही ऑलरेडी ती गोष्ट प्लॅन केलेली आहे. लक्षात आलं का, प्लॅन केलेली आहे आणि ते आता वर्क होणार आहे. सो हे तुम्ही अबाउट टू मध्ये सांगताय. लक्षात आलं का, तो आत्ता ऑफिस सोडणार आहे, ही इज अबाउट टू लिव्ह द ऑफिस. लक्षात आलं. अबाउट टू म्हणजे एखादी गोष्ट होणार आहे. तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही एखादी गोष्ट इमॅजिन करा आणि ते वाक्य ट्रान्सलेट करायचा प्रयत्न करा, आणि जमल्यास तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं एखादं वाक्य डेफिनेटली लिहायचा प्रयत्न करा. सो तुम्ही प्रयत्न करा की अबाउट टू तुम्हाला फ्युचरमध्ये कसा वापरता येईल, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही अबाउट टू कसं म्हणणार आहात, बरोबर. त्याच्यानंतर आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे तुम्हाला अबाउट टू फक्त लिहायचं नाही आहे, सब्जेक्टनुसार तुम्हाला इज एम आर पैकी एक ऑक्झिलरी वर्ब घ्यायचा आहे. जसं माय सनच्या ऐवजी जर आय असता तर मी म्हटलं असतं आय एम अबाउट टू. आम्ही तर मी म्हटलं असतं वी आर अबाउट टू. लक्षात. आणि तुम्ही काय करणार आहात ते तुम्ही सांगू शकता, वी आर अबाउट टू. लक्षात आलं. गो टू दुबई, आम्ही दुबईला जाणार आहोत. सो अबाउट टू एखादी गोष्ट होणार आहे, प्लॅन आहे. गोईंग टू, गोईंग टू काय होतंय बघा, पुढल्या वर्षी मी नवीन घर बांधतोय, मी सांगतोय कोणाला की माझा आता प्लॅन आहे, हे सुद्धा प्लॅनच आहे. लक्षात घ्या, इट इज ऑलरेडी डिसाइडेड की आत्ता मी घर बांधतोय. सो आता नेक्स्ट इयर आय, इथे पण सब्जेक्ट वापरलात, गोइंग टू वापरते, तुम्हाला ऑक्झिलरी वर्ब वापरावंच लागणार आहे. आय एम गोइंग टू. सो हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की अबाउट टू किंवा गोइंग टू हे ऑक्झिलरी वर्ब नाही आहेत किंवा मोडल ऑक्झिलरीज नाही आहेत. जसं विल आहे तसं हे एक फ्रेज आहे. सो त्याच्या पुढे तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद वापरावंच लागणार. सो आय एम गोइंग टू, शी इज गोइंग टू, वी आर गोइंग टू. सो प्रेझेंट टेन्समध्ये हे तुम्हाला वापरावं लागेल. सो जसं की आय एम गोइंग टू, मी आता काय करायला चाललो आहे, मी काय करायला, ही झालेली नाही आहे गोष्ट, मी आता करायला चाललो आहे. आय एम गोइंग टू बिल्ड माय न्यू हाऊस. पुढल्या वर्षी मी माझं नवीन घर बांधायला चाललो आहे. सो तुम्ही एखादी गोष्ट करायला चाललाय म्हणजे तुम्ही भविष्यातच करणार आहात. आता तुम्ही काही जण म्हणाल मी सर इथे विल वापरलं तर चालणं नसतं का, आय विल बिल्ड माय न्यू हाऊस, मी माझं नवीन घर बांधेन. पण बांधेनमध्ये तुम्ही फ्युचरमध्ये डायरेक्टली जाताय. ओके, एक निश्चित घटना, आय एम गोइंग टू, इट शोज प्लॅनिंग. पुन्हा एकदा, बरोबर की नाही, तुम्ही डिसाइडेड केलेलं आहे आणि आता ती गोष्ट करायला चाललं आहे. तुम्ही जर असं म्हटलं आय एम गोइंग टू बाय व्हेजिटेबल दिस इव्हनिंग, संध्याकाळी मी भाजी खरेदी करायला चाललो आहे, आत्ता गेलाय नाही, तुम्ही ठरवलं आहे संध्याकाळ झाल्यानंतर मी जाणार आहे. सो गोइंग टू एक प्रकारे फ्लो दाखवतोय,
आणि नियर बाय एखादी गोष्ट आता करायला मी चाललो आहे हे तुम्ही सांगताय, बरोबर. सो मी आता ही गोष्ट करायला चाललो आहे, मी तुम्हाला खरं आता सांगतो आहे. आय एम गोइंग टू टेल यू द ट्रूथ. मी तुम्हाला खरं सांगतो आहे. लक्षात आलं का. आय एम गोइंग टू किल यू. मी तुला आत्ता मारणार आहे. आत्ता माझ्या मनामध्ये ते झालं आहे तयार, माझी इच्छा झालेली आहे किंवा मला राग आला आहे, अँड आय एम गोइंग टू किल यू. लक्षात आलं का. सो सिम्पली एखादी गोष्ट तुम्ही आत्तापासून ठरवली आणि आता मी करतोयच असं तुम्हाला जे सांगायचं असतं ना, की आता ती गोष्ट भविष्यात होईल पण मी आता ठरवलं आहे आणि ते आता होणार आहे. सो त्या ठिकाणी तुम्ही गोइंग टू वापरा. गोइंग टूमध्ये ING मधून तुम्हाला तो फ्लो दिसतो. लक्षात आला. कंटिन्युटी. भलेही ती गोष्ट भविष्यात घडणार आहे पण तुम्ही आतापासून ठरवलं की आय एम गोइंग टू, मी आता हे करायला चाललो आहे. लक्षात आलं. सो अशा पद्धतीने तुम्ही विल, अबाउट टू आणि गोइंग टू हे शब्द फ्युचरमध्ये वापरू शकता. आय होप तुम्हाला हे तिन्ही शब्द कळलेत आणि कळले असतील ना तर एखादं वाक्य इमॅजिन करा. इमॅजिन अगदी सोपं आहे. मी नेहमी सांगतो की प्रॅक्टिकली इमॅजिन करा. प्रॅक्टिकली म्हणजे फक्त कुठलं तरी पुस्तकातलं वाक्य, वहीतलं कोणीतरी सांगितलेलं वाक्य ट्रान्सलेट करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या लाईफमध्ये एखादं वाक्य इमॅजिन करा की पुढल्या वर्षी तुम्ही काय करणार आहात. लक्षात आलं का. सो जर तुम्हाला असं वाटतं मी नवीन ॲडमिशन घेणार आहे, मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार आहे, तुम्ही जर एखादा स्कूटी खरेदी करणार असाल पुढल्या वर्षी, तुम्ही पुढल्या वर्षी कुठे जाणार असाल, तुम्ही लग्न करणार असाल, सो तुम्ही विल, अबाउट टू, गोइंग टूचा वापर करून हे डेफिनेटली सांगू शकता. लक्षात आलं का. सो जस्ट तुमच्या इमॅजिनेशनला वाढवा आणि तुमचं इमॅजिनेशन कॉमेंट बॉक्समध्ये पण जरूर दाखवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे. आणि हो, जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं, जर तुम्हाला आत्ता व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली दाबा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जरूर शेअर करा. धन्यवाद.